मावळ तालुक्यातील सौरभ तापकीर यांची कहाणी ही आधुनिक ग्रामीण भारतातील एक प्रेरणादायी यशोगाथा ठरते. वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी तब्बल 6 कोटी रुपयांचा व्यवसायातून नफा कमवणारा हा तरुण आज अनेक तरुणांसाठी रोल मॉडेल ठरलाय. सौरभनं वयाच्या 15व्या वर्षी कुक्कुटपालनाला सुरुवात केली. कबड्डी खेळाडू असलेला सौरभ खेळासाठी सकस आहार घेत असे. त्याच्या वडिलांनी त्याला दिलेल्या देशी कोंबड्यामधूनच त्याच्या उद्योजकीय प्रवासाची सुरुवात झाली. कधी वडापावच्या गाड्यावर वडिलांना हातभार लावणारा सौरभ आज 5 एकरावर स्वतःचं पोल्ट्री फार्म चालवतो आणि विशेष म्हणजे कोणतंही आर्टिफिशियल तंत्रज्ञान न वापरता पूर्ण नैसर्गिक पद्धतीनं 500 ते 1000 कोंबड्यांपासून महिन्याला अंडी उबवून पिल्लं तयार करतो. या व्यवसायात सौरभनं एकट्यानेच प्रगती केली नाही, तर शेकडो शेतकऱ्यांचा गट तयार करून त्यांनाही व्यवसायात सामील करून घेतलं. या शेतकऱ्यांकडून उत्पादित झालेली अंडी आणि पिल्लं सौरभ स्वतः मार्केटमध्ये विकतो. त्यानं या देशी अंड्याचा स्वतःचा ब्रँड तयार केला असून ज्याची पुणे, मुंबईसारख्या शहरी भागात जबरदस्त मागणी सुद्धा आहे. महिन्याला तो जवळपास 50,000 पिल्लं आणि 20,000 मोठ्या कोंबड्या विकतो. देशी अंड्याला सध्या 20 रुपये प्रति अंड एवढा दर असून सौरभचा एकूण व्यवसाय महिन्याला 2 ते 3 कोटी रुपयापर्यंत पोहोचतो. त्यातून सर्व खर्च वजा जाता सौरभ महिन्याला सुमारे 50 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवतोय. सौरभने केवळ व्यवसायच उभा केला नाही, तर तो करत असताना मार्केटिंगमधून MBA पूर्ण करून त्याचा वापर व्यवसायात केला. त्याचं साम्राज्य कष्ट, चिकाटी आणि धाडसाचं उत्तम उदाहरण आहे. शून्यातून व्यवसायाची उभारणी करून लाखो शेतकऱ्यांसाठी रोजगाराचं साधन बनवणारा सौरभ तापकीर हे नाव पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे, यात शंका नाही. तरुण मित्रांनो, तुम्हालाही अशाच प्रकारच्या संपूर्ण देशभरातील उद्योजकांच्या यशोगाथा पाहायच्या असतील तर आत्ताच उद्योग मंत्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या Facebook आणि Instagram पेजलाही फॉलो करा.